तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, गेले 3 आठवडे मी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये नरेगाचं बिल असेल किंवा न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल असेल, अशी 2-4 महत्त्वाची बिलं किंवा एक शिक्षणाचं नवीन रिऑर्गनायझेशन, त्याचबरोबर JPC 2 झालेल्या आहेत, 130 अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्या अमेंडमेंटची जी JPC जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, ज्याच्यात 30 दिवस जर कोणीही जेलमध्ये गेलं तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री राहू शकत नाही, प्रधानमंत्री राहू शकत नाही. ते एक बिलची JPC. आणि दुसरी JPC 1 नेशन 1 इलेक्शनची. आणि एक सिलेक्ट कमिटी आहे, ती आहे पूर्णपणे फायनान्सची. म्हणजे ज्या दिवाळखोऱ्या कंपनी असतात त्या विकल्या गेल्या पाहिजेत का, ते टाईम बाउंड मॅनर झाले पाहिजे का, तर अशा एक सिलेक्ट कमिटी, 2 JPCs आणि 3 पार्लमेंट. त्यामुळे गेले 3 आठवडे या सगळ्या कामांमध्ये आणि दोन बिलं म्हणजे IBC ज्याला म्हणतो आपण, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड बिल, याचा एक मोठा इम्पॅक्ट तुम्हाला पुढच्या काही दिवसात दिसेल. त्या सिलेक्ट कमिटीनी इकॉनॉमी आणि दिवाळखोरी झालेल्या कंपनीज ह्याच्यावर होणारा इम्पॅक्ट, हे एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्या चर्चेत झाला. या दोन्ही JPCs 1 नेशन 1 इलेक्शनची अतिशय महत्त्वाची आहे आणि 130 अमेंडमेंटची ही JPC, ज्याचा इम्पॅक्ट काश्मीर टू कन्याकुमारी होणार आहे. त्याला आम्ही प्रचंड विरोध केलेला आहे, या 2. आणि त्याचबरोबर नरेगा आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट, जे एनर्जीसाठी जे ओपन अप केलेलं आहे, या दोन्हीमध्ये प्रचंड अस्वस्थता आमच्या मनात होती. आम्ही कडाडून त्याचा विरोध केला, पण गोंधळात रेटून ही दोन्ही बिलं पास गेली. हे खूप दुर्दैव आहे, कारण हे मी राजकीय बोलत नाहीये. मनरेगा हा त्या भारतातल्या शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसाला हाताला काम सन्मानाने मिळावं, याच्यासाठी महाराष्ट्राने सुरू केलेलं हे काम आहे, ज्याच्या देशात काँग्रेसच्या सरकारनी, नंतर अटलजींच्या सरकारने ही त्याच्यामधून खूप क्रांती, प्रत्येकाचं योगदान होतं त्याच्यात. पण आज दुर्दैव आहे की भारत सरकारने त्याच्यात नाव तर बदललंच, महात्मा गांधींचं नाव काढलंच, पण त्याचबरोबर जो निधी केंद्र सरकार म्हणून राज्यांना येत होता तो आता येणार नाही. आणि तो सगळा निधीचा बोजा आज सगळी राज्य आर्थिक अडचणीत आहेत, त्या राज्यांवर तो टाकलेला आहे आणि त्याचा आम्ही जाहीर विरोध करतो. आणि हे अतिशय अयोग्य निर्णय केंद्र सरकारने घेतला.